पुण्यात आपण कंटेनरची शेती केलेली पाहिली. काश्मीरमध्ये मिळणारे सॅफ्रॉन पुण्यात देखील तयार होऊ लागले. त्यामुळे पुणेकरांना केशर पुण्यातच उपलब्ध होऊ लागलं. आपल्या आजूबाजूला आपण मशरूम केलेले आपण अनेकदा पाहिले आहेत, पण कंटेनरमध्ये मशरूमची शेती केलेली आपण कधी पाहिली आहेत का? नाही ना? हो, पुण्यात चक्क कंटेनरमध्ये मशरूमची शेती केली जातीये. त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कोर्डिसेप्स मशरूम असं त्याला म्हटलं जातं. पुण्यात पहिल्यांदा तुम्ही कंटेनरमध्ये सॅफ्रॉन आणला होता आणि एक खळबळ उडून दिली होती पुण्यामध्ये. तर आता नवीन काय आणलंय की ज्याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे? बरोबर. ऍक्च्युली एक तर तिसरं चौथं वर्ष आहे सॅफ्रॉनचं आपण इथे केलं. आणि सॅफ्रॉन ग्रो करताना ऍक्च्युली सॅफ्रॉन मध्ये जे फेजेस असतात, म्हणजे फुलाची फेज असते, त्यानंतर मल्टिप्लिकेशन बियांची फेज असते. तर ती बियांची फेज जेव्हा आपण बाहेर करतो, बिया तयार करतो, तेव्हा जो सेटअप होता ना आपला सॅफ्रॉनचा, तो खाली राहायचा. तर वाटलं अरे त्या सेटअप मध्ये आपण दुसरे काय काय क्रॉप घेऊ शकतो. मग त्यानुसार आम्ही इथे एक स्टडी केली आणि कॉर्डिसेप मशरूम ह्या प्रकारचं आपण इथे नवीन क्रॉप घेतलं आणि त्याचं चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता. इथे खूप चांगल्या प्रकारे त्याचं इथे ग्रो झालंय. पुण्यातील शैलेश मोडक यांनीही कोर्डिसेप्स मशरूमची शेती केली आहे. या अगोदर मोडक यांनी कंटेनरमध्ये मशरूमची शेती केली होती. त्या शैलेश मोडक यांनी आता कोर्डिसेप्स मशरूमची शेती केली आहे. हे कोर्डिसेप्स मशरूम एनर्जीसाठी विशेषतः वापरलं जातं. शिवाय त्याची किलोला 1,00,000 रुपये किंमत आहे. याची बॉटलमध्ये वाढ केली जाते, पूर्णतः हायजेनिक पद्धतीनं. जपान, चीन यासारख्या देशात त्याला चायनीज हब देखील म्हटलं जातं. चीन, जपानमध्ये ॲथलेटिक्सचे खेळाडू याचा एनर्जीसाठी वापर करतात. एनर्जी बूस्टर म्हणून त्याला ओळखलं जातं. जिम, कुस्तीचे रेसलर्स याचा उपयोग करतात. अनेक शारीरिक व्याधींवर याचा उपयोग केला जातो. या सीझनमध्ये याची प्रक्रिया सुरू असते. नेमकं याचा उपयोग काय आणि कुठल्या कुठल्या देशांमध्ये हे वापरलं जातं? ओके, कॉर्डिसेप मशरूम बघितलं तर ते असं तऱ्हेचं दिसतं. इनफॅक्ट याला तुम्ही बघाल ना, तर हे बॉटल वगैरे मध्ये ग्रो होतात आणि प्युअरली हायजीन याच्यात त्याला ग्रो केल्या जातात प्रिकॉशन घेऊन. आणि हा मेजरली याला चायनीज हब पण म्हणतात. म्हणजे चायना, जपान या कंट्रीमध्ये पण याचं खूप चांगल्या प्रकारे कन्झम्पशन केलं जातं. आणि मेजरली त्याचा यूज म्हणाल तर म्हणजे तुम्ही म्हणाल ऍथलीट जे असतात एनर्जी बुस्टर, म्हणजे त्यांना खूप प्रमाणात एनर्जी लागते. याच्यात कॉर्डिसेपिन, ॲडिनोसिन हे घटक असतात. त्याच्यामुळे ना ते एनर्जी बुस्टर म्हणून पण काम करतात. तेच झालं, त्यानंतर अँटी कॅन्सर म्हणून काम करतात. किडनीचे जे विकार असतात त्याच्यावर पण खूप प्रभावशाली याचं काम होतं. त्यानंतर तुम्ही बघाल तर अँटी एजिंग, स्किन रिलेटेड आहे प्रॉब्लेम, स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम, ते सगळे प्रॉब्लेम यांनी खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केल्या जातात. राईट. त्याच्यामुळे याची कॉस्ट जरी पुढचा एक प्रश्न येतो जनरली की हा मार्केटमध्ये मग किती कॉस्टनी विकल्या जातात, बरोबर. जर तसं बघायला गेलं ना तर याची कॉस्ट मार्केटमध्ये 70,000 ते 1,00,000 रुपये किलो या दराने याची प्राइस आहे इनफॅक्ट. आणि आम्हाला पण सध्या याच रेंजमध्ये कस्टमर मिळत आहेत आणि त्या तऱ्हेने याचं आता ग्रोईंग सुरू आहे. कोर्डिसेप्स मशरूम हा इंडोअर असल्यामुळे कुठेही ग्रो होतो. त्यामुळे भारतात साऊथ, दिल्ली या ठिकाणी याची शेती केली जाते. मात्र राज्यात आणि तेही पुण्यातच फक्त कंटेनरमध्ये हे लावण्यात आलं असून त्याची मागणी सध्या वाढतीये. कंटेनरमध्ये 18 ते 22 डिग्री तापमान लागतं. तसंच ते मेंटेन केलं असून या मशरूमची चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. भारतामध्ये किती ठिकाणी आहे आतापर्यंत आणि पुण्यामध्ये तर पहिल्यांदाच आहे. भारतामध्ये किती ठिकाणी असं काय? भारतामध्ये आहेत, कारण की हा खूप जुना हे आहे. तर भारतामध्ये ऍक्च्युली नॉर्थमध्ये पण काही जण करतात, घरामध्ये करतात, दिल्लीमध्ये करतात, साऊथमध्ये एखादे जण करतात. तर त्या हिशोबाने हा ग्रो होतो तिकडे पण, कारण हा इंडोर असल्यामुळे हा कुठेही ग्रो होतो. म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या छोट्या खोली 10x10च्या खोलीमध्ये पण, रूम मध्ये पण करू शकतात. आणि 2.5 महिन्यामध्ये याचं प्रोडक्शन निघतं जनरली. मग कंटेनरमध्येच का करावं असं वाटलं? कंटेनर आपला ऑलरेडी कंटेनरचा सेटअप होता आणि कंटेनरचे मग ऍडव्हान्टेज तुम्ही मागच्या वेळेस जसे सॅफ्रॉन मध्ये त्याचे ऍडव्हान्टेज होते, म्हणजे कंटेनर आपण कुठेही घेऊन जाऊ शकत होतो. ऍक्च्युली तो एक मेजर ऍडव्हान्टेज होता आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि कंटेनरमध्ये ऑलरेडी याला टेम्परेचर जे 18 ते 22 डिग्री लागतं ते ऑलरेडी मेंटेन करता येत होतं आणि तो एक मेजरली होता. तर असं नाही की कंटेनरमध्येच करतात, पण तुम्ही कंटेनरमध्ये, कोल्ड स्टोरेज सेटअप मध्ये, घरामध्ये, छोट्या 10x10च्या रूम मध्ये पण तुम्ही हा डेफिनेटली करू शकता. याला आता सध्या पुण्यामध्ये मार्केट आहे का आणि कुठले कुठले लोक याला
म्हणजे पीपल कुठले कुठले खरेदी करतात म्हणजे? ओके, पुण्यामध्ये याचं मार्केट आहे. जनरली जे ॲथलीट्स आहेत, जिम आहेत, जे जिम करतात, तर वेगवेगळे जिम इंडस्ट्री आहे. आणि त्यानंतर कुस्ती. पॉज केली. ओके, तर कुस्ती वगैरे पुण्यामध्ये याचं चांगल्या प्रकारे मार्केट आहे आणि आता डेव्हलप होतंय. ऍक्च्युली सगळ्यांना माहीत पडतंय हे. तर जसं कुस्ती आहे ऍक्च्युली, तर कुस्तीमध्ये पण याचा खूप चांगल्या प्रकारे वापर होतो. नंतर रनिंग वगैरेचे इन्स्टिट्यूट आहेत, ॲथलिक इन्स्टिट्यूट आहेत, जिम आहे, वेगवेगळे जिम्नॅशियमचे वेगवेगळे असोसिएशन आहेत, त्यामध्ये पण हे चांगल्या प्रकारे यूज करतात. ऍक्च्युली युवा पिढीला म्हणायचं झालं तर एकच राहील की शेतीमध्ये पैसा आहे, पण थोडासा एक वेगळा विचार केला तर त्यामधून निश्चितच काहीतरी वेगळं आपण करू शकू. कारण की अशा सारखे प्रॉडक्ट आहेत जे की आपण कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये पण करू शकतो आणि कुठेही करू शकतो. त्याच्यासाठी शेतीच आवश्यक नाही आहे. किती दिवस करता येते आणि कुठे कुठे करता येते? या शेतीचं बघायला गेलं तर 2.5 ते 3 महिन्याचा याचं ग्रोईंग पिरियड आहे. तर वर्षातून बघायला गेलं तर 4 ते 5 सायकल आपण डेफिनेटली याचे करू शकतो. 4 सायकल तर डेफिनेटली करू शकतो, म्हणजे 4दा करू शकतो. आणि तसं बघायला गेलं याला कंटेनरचीच आवश्यकता नाही आहे. तुम्ही कोल्ड स्टोरेज एरियामध्ये 10x10च्या आपल्या छोट्याशा रूम मध्ये पण याला करू शकतो. या मशरूमची शेती फक्त कंटेनरमध्येच करावी असं नाही, तर आपण आपल्या घरात छोट्या रूममध्ये कुठल्याही इंडोअरमध्ये आपण करू शकतो. माझ्याकडे कंटेनरचा सेटअप होता आणि मला ते मेंटेन करणं सोपं असल्यानं मी कंटेनरमध्ये शेती केली. या शेतीचा 3 महिने ग्रोईंग पिरियड आहे.